गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बघू शकता गुड मॉर्निंग झालेली आहे ऑलरेडी. इट्स 6 in the morning, 6 वाजलेत सकाळचे. आणि आम्ही एवढ्या सकाळी उठून रेडी झालो आहोत, कारण की आम्ही जातोय आता शरावती नदीच्या होनावरच्या बोटिंगला. आणि आमच्या होमस्टेच्या दादांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जर अर्ली मॉर्निंग गेलात सो खूप सुंदरसा सनराईज आणि व्ह्यू मिळतो. सो आम्ही आता निघालो आहे आणि आमचे दादा पण आले, ड्रायव्हर दादा. सो आता आम्ही पटकन छान असं बोटिंग करायला निघालो आहे. आमचं होमस्टे रिव्हरफ्रंट असल्यामुळे आम्हाला लगेचच अशी आमची बोट मिळाली आणि आमचा सुंदर प्रवास सुरू झाला. सकाळचा हलकासा अंधार होता आणि कुडकुडीत अशी थंडी होती आणि हळूहळू आमची बोट नदीमध्ये पुढे जात होती. सगळ्यात पहिला पॉइंट मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्ह म्हणजे काय तर दलदली आणि पाण्यामध्ये लागलेलं हे मोठं असं जंगल. खूपच वेगळा नजारा होता आणि हे पाहून असं वाटलं की निसर्गाची काय किमया. सो छान असं मँग्रोव्ह फॉरेस्ट पाहून आम्ही आमची जर्नी पुढे कंटिन्यू करत गेलो. सो आम्ही आलो आहे होनावरच्या बोटिंगला. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आता सकाळची 5:45 वाजले. आम्ही 6:15 आमची बोटिंग स्टार्ट केली. सो हा जो माझ्या मागचा दिसतोय हा आहे केरला पॉईंट. जसं आपण अलप्पीला जातो बॅकवॉटर्सला जेव्हा बोटिंग करतो तेव्हा सेम असा तसंच फिलिंग येतं इथे पण, कारण की दोन्ही साईडला छान नारळाचे झाडं आहेत आणि मधून हा असा बोटिंगचा रस्ता आहे. सो खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि एकदम शांत आणि मस्त पक्ष्यांचे आवाज आणि थंडी वाटते. बट खूप अमेझिंग आहे. केरला पॉइंटला आलं की असं वाटतं खरं आपण केरलाला चालू का. खूप सुंदर हा नजारा आहे. दोन्ही साईडला छान उंच उंच अशी नारळाची झाडी आणि त्याची सावली पाण्यामध्ये जेव्हा पडते ते एक दृश्य खूपच वेगळं वाटतं. सकाळची बोट राईड घेण्याचा एक मेन उद्देश म्हणजे उगवता सूर्य पाहणे. सो तुम्ही बघू शकता सगळे बोट व रायडर्स आपल्याला बरोबर एका पॉइंटला घेऊन जातात जिथून आपल्याला सनराईज दिसतं आणि तिथे खूप सुंदर असे ते फोटोज आणि व्हिडिओज काढून देतात. केरला पॉइंटला 2-3 स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला छान चहा, कॉफी आणि नाश्ता सुद्धा मिळतो. सो आम्ही आलोय होनावर मधल्या एका लोटस पॉइंटला. इथे खूप सगळे असे कमळाचे झाड आहे. बेसिकली फुल यायचा सीझन आहे फेब्रुवारी ते मार्च. सो जर तुम्ही फेब्रुवारी ते मार्च या सीझन मध्ये आला तर इथे खूप सगळे व्हाईट लोटस दिसतात आणि तेव्हाचा नजारा काहीतरी एक वेगळाच असेल ऑफकोर्स. सो नक्की तुम्ही तेव्हा पण चेकआउट करू शकता. आणि आता पण एवढं सुंदर व्ह्यू आहे. ते बरेच असे प्री वेडिंग शूट चालू आहे, त्यासाठी ही एक जागा ऑफकोर्स बेस्ट आहे. खूप मस्त. आता जस्ट सनराईज झाला आणि आता आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज काढले आणि मस्त आम्ही आमची बोटिंग एन्जॉय करू. सो आता मी आलो आहे लास्ट पॉईंटला जे आहे मधुवन आयलँड. सो इथे खूप सुंदर असा व्ह्यू आहे. दोन्ही साईडला छान नारळाचे झाडं आहे आणि मधून एकदम नॅरो असा बोटिंगचा रस्ता आहे आणि तिथे छान असा ब्रिज आहे. तिथे बरेच काही असे प्री वेडिंग फोटोशूट होत आहे. सो आम्ही बुक केली आहे अंजनाद्री बोटिंग. तर त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत आणि जे आमचे दादा आहे ज्यांनी आम्हाला छान अशी बोटिंग करून दिली ते पण खूप सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढतात. सो मी त्यांचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो यांचे वेगवेगळे असे पॅकेज आहे, 1 तास, 1.5 तास, 2 तास. सो जे आपण पॅकेज सिलेक्ट करू त्यानुसार ते आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्सला छान फिरवतात. सो खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आमचा. खूप मजा आली. डेफिनेटली मी रिकमेंड करेल की अर्ली मॉर्निंग जर आपण बोटिंग जर सुरू केली तर खूप सुंदर एक्सपिरियन्स मिळतो. सनराईज पण पाहायला मिळतो आणि उन्हाचा पण त्रास होत नाही, त्यामुळे व्ह्यू पण खूप छान येतो आणि डेफिनेटली फोटोज आणि व्हिडिओज खूप सुंदर येतात. सो नक्की तुम्ही अंजनाद्री
बोटिंगला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि ऑफकोर्स बोट पण खूप सुंदर आहे. शरावती नदीवर असलेला हा पूल खूप सुंदर आहे. कोकण आणि कर्नाटक रेल्वेला जोडणारा हा पूल आहे आणि खूप मोठा असा पूल आहे. जर यावरून ट्रेन जात असेल आणि तो नजारा पाहायला पण एक काहीतरी वेगळंच छान फील येईल. सो नक्की जर तुम्ही कधी गोकर्णा, मुरुडेश्वर, होनावर या साईडला आलात तर शरावती नदीचं बॅकवॉटर बोटिंग करायला विसरू नका. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता हा. आणि जर तुम्ही मी सांगितल्यासारखं जर सकाळी लवकर बोटिंग स्टार्ट केली सो तेव्हाचा एक वेगळाच एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवता येईल. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.